चल ना अनन्या, कोणाला तरी उल्लू बनवूया. काय सुकन्या, तुला दरवेळी मस्ती सुचत असते. घरी चल, जाऊया ग, पण आधी कोणाला तरी उल्लू बनवूया. नाही, खूप झालं. उलटसुलट काम तू करतेस आणि ओरडा मला बसतो. आणि हो, काल तू शेजारच्या आंटींना काय केलंस? का, काय म्हणाल्या त्या? हो, मला म्हणाल्या तू येच मग बघते तुझ्याकडे. तू काय म्हणाली होती त्यांना? अगं काही नाही, त्या मला खूप खडूस वाटतात. मग भिडले जाऊन त्यांना. जेव्हा त्या मला म्हणाल्या की आईला नाव सांगेन, तेव्हा मी पण म्हणाले ठीक आहे, बघू. माझं नाव पण सुकन्या आहे, सुकन्या. एवढं ऐकल्यावर अनन्या रागात सुकन्याला मारायला धावली आणि सुकन्या आपल्या घराकडे पळत गेली. अनन्या आणि सुकन्या जुळ्या बहिणी होत्या. दिसायला अगदी सेम होत्या. त्यांच्यात अजिबातच फरक नव्हता. कधी कधी तर त्यांचे आई वडीलही त्यांना ओळखण्यात गडबड करायचे आणि या गोष्टीचा सुकन्या खूप फायदा घ्यायची. ती नेहमी काहीतरी मस्ती करायची आणि ओरडा मात्र अनन्याला बसायचा. त्या दिवशी पण घरी उशिरा आल्यामुळे अनन्यालाच आई ओरडली. मग संध्याकाळी, झालं तुझं समाधान? अरे यार, कशाला टेन्शन घेतेस? 1-2 वर्षात आपलं लग्न होईल, मग तू कुठे आणि मी कुठे. सुकन्या हळूहळू जास्त चालाक आणि कामचुकार होत गेली आणि अनन्या तेवढीच मेहनती आणि संस्कारी. पण त्यांच्या नशिबाने त्यांना एकमेकींपासून दूर नाही केलं. दोघी बहिणींचं लग्न एकाच घरात झालं. मोठ्या भावाचं लग्न सुकन्याशी आणि छोट्या भावाचं अनन्याशी. अनन्याला घरातलं सगळं काम यायचं, पण सुकन्या कधी काही शिकली नाही. मग एक दिवस, अगं तू इथे टीव्ही बघत बसलीयेस, आधी कपडे तर धुवून घे. आई, तुम्ही अनन्याला सांगा ना. सकाळपासून तर मीच सगळं काम करतीये. भांडी घासली आणि स्वयंपाक पण केला. अच्छा अच्छा, सॉरी. अगं मला वाटलं ते सगळं अनन्याने केलं. नाही नाही आई, सगळं काम मी केलं. ती तर आत्ता बाहेर आलीये तिच्या खोलीतून. अच्छा, थांब जरा, आत्ता जाते तिच्याकडे. सरला रागानेच अनन्याकडे गेली, जी झाडून घेत होती. दिवसभर फक्त टीव्ही नाहीतर आराम. आता ही काय झाडू घ्यायची वेळ आहे? पण आई, जरा तिला बघ, तुझ्या बहिणीला किती काम करते बिचारी. आपल्या सासूचं बोलणं ऐकून अनन्याला समजलं की सुकन्याने आपल्या सासूलाही उल्लू बनवलंय. ती आपल्या सासूला काहीच बोलली नाही आणि शांतपणे झाडू घेऊ लागली. बिचारी अनन्या दिवसभर घरातलं सगळं काम करायची, पण तरीही तिला सासू ओरडायची. मग एक दिवस, अगं सुकन्या, चल आज किचनमध्ये आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया. ठीक आहे आई, तुम्ही जा, मी येतेच. सरला किचनमध्ये गेली आणि सुकन्या थेट अनन्याच्या खोलीमध्ये. अगं अनन्या, आई तुला बोलावतायत स्वयंपाक करायला. अच्छा बरं, आत्ता जाते. सुकन्याने पुन्हा एकदा अनन्याला बुद्धू बनवलं होतं आणि बिचाऱ्या अनन्याला हे माहीतच नव्हतं की त्यांनी तिला नाही तर सुकन्याला बोलवलं होतं. मग किचनमध्ये, आलीस? कुठे होतीस इतका वेळ? आता एक काम कर, तू कणिक भिजव, तोपर्यंत मी भाजी चिरून घेते. ठीक आहे आई. अनन्याने खूप लवकर खूप चांगली कणिक भिजवली होती, जे बघून सरला आश्चर्यचकित झाली. क्या बात है, इतक्या लवकर आणि एवढी चांगली कणिक भिजवलीस तू. अगं तू अनन्याला का नाही शिकवत? तिला तर काहीच येत नाही. अनन्याला कळालं की तिची सासू तिला सुकन्या समजत होती आणि तिला हेही कळालं होतं की स्वयंपाक करायला नको म्हणून कामचुकार सुकन्याने तिला सासूकडे पाठवलं. तिला सुकन्याचा खूप राग येतो, पण ती काहीच बोलत नाही. असेच काही दिवस गेले. सरलाच्या नजरेत सगळं काम सुकन्या करत होती. किचनही सुकन्या सांभाळत होती आणि अनन्या मात्र दिवसभर टीव्ही बघायची. पण सत्य परिस्थिती या उलटच होती. मग एक दिवस, अगं बाळा सुकन्या. अहो आई, बोला. त्या दिवशी तू बदामाचा हलवा केला होतास ना, मला आज खूप खावासा वाटतोय. माझ्यासाठी बनवशील? त्यात काय एवढं मोठं, तुम्ही टीव्ही बघत बसा, मी आत्ता करून घेऊन येते. नाही नाही, मला खायचा तर आहेच, पण मला तू कसा बनवता तेही शिकायचंय. मी पण येते तुझ्या बरोबर, तू बनव. तुम्ही बसा ना आई. अगं चल ग, एकत्र करूया. सरलाने हट्टच धरला आणि सुकन्याची हालत खूपच वाईट झाली, कारण तिने आजपर्यंत कधीच हलवा बनवला नव्हता. पण तिच्या सासूला वाटायचं सुकन्यानेच सगळं किचन सांभाळलंय. पण सुकन्या एवढ्या लवकर हारेल कशी? लगेच तिची लाईट पेटली. आई, मी तयारी करते, तोपर्यंत तुम्ही बदाम घेऊन या. अगं मला माझ्या खोलीत जायला पाहिजे.
बदामाचा डबा तिथेच आहे, तू चल, मी घेऊन येते. सरला जेव्हा खोलीत गेली तेव्हाच अनन्या किचनमध्ये आली. तिने अगदी सेम सुकन्यासारखीच साडी नेसली होती. तू जा, मी बघून घेईन. नक्की ना? हो हो, मला माहितीये तुला किती हलवा येतो ते. जा लवकर, नाहीतर आई येतील. अनन्याला आपल्या बहिणीला ओरडा द्यायचा नव्हता, म्हणून ती सुकन्या बनून किचनमध्ये काम करू लागली. तिने आपल्या सासूला सुकन्या बनूनच हलवा बनवायला शिकवलं. हलवा खूपच छान बनला होता. सरला सुकन्यावर खूप खुश होती, कारण ती अनन्यालाच सुकन्या समजत होती. मग जाता जाता सरला अनन्याला म्हणाली, बाळा सुकन्या, तू ना तुझ्या बहिणीला पण समजाव. मला तर तिला बघितलं की रागच येतो. बघ ना, तुम्ही दोघींनी एकाच आईच्या पोटातून जन्म घेतलाय, पण तुझ्यात आणि तिच्यात किती फरक आहे. सरलाचं बोलणं ऐकून अनन्याला खूप वाईट वाटलं. तिला सासूला सगळं खरं खरं सांगायचं होतं, पण बहिणीचा विचार करून ती शांत बसली. सुकन्या जेव्हा किचनमध्ये आली तेव्हा सरलाने तिचा हात पकडला. हे काय करताय आई? आज तुला नाही सोडणार. तू माझ्याशी नेहमी खोटं बोललीस. तुला काहीही येत नाही आणि तू नेहमी तुझ्या बहिणीला कामाला लावून स्वतः आराम केलायस. ती बिचारी दिवसभर स्वयंपाक आणि दुसऱ्या कामात बिझी असते, त्यात माझा ओरडाही तिलाच बसतो. सरला सुकन्याला बोलतच चालली होती तेव्हा सुकन्याने पुन्हा खोटं बोलून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. नाही आई, मी खोटं नाही बोलले. मी तर खूप काम करते. काल मी तुमच्याबरोबर किचनमध्ये बदाम हलवा केला ना, तुम्ही पण तिथेच होतात. हो, तिथेच होते, म्हणूनच मला सगळं कळालं. तू जर हलवा बनवलायस तर बघू बरं तुझा हात. काल कढई खाली ठेवताना त्या हाताला भाजलं होतं ना, दाखव बरं तो हात. सुकन्याने आपले हात मागे ठेवून अगदी शांतपणे उभी होती, कारण तिचं सत्य समोर आलं होतं. त्यानंतर सरला अनन्याच्या खोलीत गेली, जिच्या हातावर भाजल्याचा डाग होता. सरलाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाली, मला माफ कर बाळा, पण तूही मला वचन दे की ही जखम बरी झाल्यावर तू तुझ्या कामचुकार बहिणीसाठी अजून घाव सहन करणार नाहीस. निधी आणि सुनिधी दोघीही जुळ्या बहिणी होत्या. त्या दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम होतं. एकमेकींबरोबर हसायचं, खेळायचं, भांडायचं, अभ्यास करायचा, एकसारखे कपडे घालणं आणि एका वेळीच तयार होणं, हेच त्यांचं रुटीन असायचं. त्या दोघींचं असं हे वागणं बघून कॉलनीतले सगळे लोक त्यांचं खूप कौतुक करायचे. पण शाळेमध्ये मात्र त्या दोघींवरून जरा थोडा प्रॉब्लेम होता, ज्यासाठी त्यांची क्लास टीचर, निधी, सुनिधी, उद्या पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, सो तुम्ही तुमच्या आईबाबांना कळवा. ओके मॅम, आम्ही सांगतो. दोघीही स्कूल गेटच्या बाहेर येतात तेव्हा सुनिधी निधीला म्हणते, हे बघ, तू पेरेंट्स टीचर मीटिंग बद्दल आई बाबांना अजिबात काही सांगू नकोस. मला माहितीये मॅम आपल्या दोघींचा क्लास वेगवेगळा करायला सांगतील. हां, तू बरोबर बोलतीयेस. मी तर याचा विचारच केला नाही. जर आपल्या दोघींचा क्लास वेगळा झाला तर आपण दोघी वेगळे होऊन जाऊ. ठीक आहे, मी आई बाबांना काहीच नाही सांगणार आणि तू पण नको सांगू. निधी आणि सुनिधी आपल्या आईबाबांना पीटीएम बद्दल काहीच बोलत नाहीत. पण एक दिवस त्यांची क्लास टीचर त्यांच्या आईला मार्केटमध्ये भेटते आणि पीटीएम बद्दल विचारते. तेव्हा त्यांच्या आईला कळतं की क्लास टीचरला खूप दिवसांपासून त्यांना भेटायचं होतं. तुम्हाला माहितीये, आज मला या दोघींची टीचर भेटली होती, पण या दोघींनी यासाठी सांगितलं नाही. आत्ता तर या दोघी लहान आहेत, मोठं झाल्यावरही या दोघींनी असं एकत्र राहायचा हट्ट धरला तर. आई, आम्ही दोघी नेहमी एकत्र राहणार. हो आई, आम्ही नेहमी एकत्रच राहणार. काही नाही ग जानकी, मोठं झाल्यावर त्यांचं त्यांना कळेल. काळाबरोबरच या दोघी जणी मोठ्या झाल्या. त्या दोघींसाठी चांगली चांगली स्थळं येऊ लागली. निधी आणि सुनिधीच्या आईवडिलांना वाटत होतं की त्यांना योग्य स्थळ मिळावं. निधी टीचर होती आणि सुनिधी एका बँकेत नोकरी करत होती. दोघींनाही चांगली स्थळे येत होती, पण या दोघीही त्या आलेल्या प्रत्येक स्थळाला नकार देत होत्या. काय झालं निधी? मुलगा तर खूपच चांगला होता, मग तू त्याला नकार का दिलास बरं बाळा? बस असंच, मला तो आवडला नाही बाबा. मला सगळं माहितीये, ही तुमच्या दोघींची चाल आहे, म्हणून तुम्ही दोघी जणी प्रत्येक स्थळाला नकार देता. असं कसं चालेल? आपण या दोघींसाठी स्थळं आणायची आणि ह्यांनी नकार देत बसायचं. हॅलो, हां बोला. अच्छा बरं ठीक आहे, थँक्यू. तुम्ही माझी खूप मोठी मदत केली आहे. मी तुम्हाला उद्या सकाळी बसस्टॉपवर भेटते. हां हां चालेल, ओके. काय झालं निधी, तू एवढी खुश का आहेस? कोणाचा फोन होता? अगं, आज सकाळी बसस्टॉपवरती माझी पर्स पडली होती. मी घाईत होते आणि माझं लक्षच नव्हतं, आणि इथे घरी आल्यानंतर हे सगळं झालं, त्यामुळे मी तुला सांगायलाच विसरले होते.
माझी पर्स ना त्या सौरभ नावाच्या एका मुलाला सापडली. त्यांनी माझ्या कार्डवरती माझं नाव पाहिलं आणि त्यांनी मला कॉल केला. उद्या सकाळी ते मला बस स्टॉपवर भेटतील तेव्हा मी त्यांच्याकडून घेईन. हे तर खूपच चांगलं झालं. नाहीतर आजकालच्या जमान्यात एवढं प्रामाणिक कोण भेटणार आहे आपल्याला. दुसऱ्या दिवशी निधी सौरभला भेटते. सौरभ तिला पर्स देतो. हळूहळू दोघांमध्येही चांगली मैत्री होते. निधीला सौरभचा स्वभाव खूप आवडत होता. एक दिवस सौरभ निधीला म्हणाला, निधी, मला तुझ्याशी लग्न करायचंय. मला तू खूप आवडतेस. सौरभ, मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकणार. सॉरी, मला माफ कर. आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो, पण लग्न नाही. पण निधी, तुझ्या नाही म्हणण्याचं काहीतरी तर कारण असेल. सौरभ, मी तुला कारण नाही सांगू शकणार. बरं चल, मला उशीर होतोय, मी निघते. निधीचं सौरभवर तर प्रेम होतं, पण त्याही पेक्षा जास्त प्रेम तिच्या बहिणीवर सुनिधीवर होतं. निधी सौरभ बरोबर लग्न करायला नकार देते आणि घरी येते. काही दिवसापासून निधी खूपच उदास होती. सुनिधीला हे सगळं दिसत होतं. निधी, तू माझ्यासाठी तुझ्या प्रेमाला का सोडतीयेस? तू सौरभला लग्नासाठी होकार दे. नाही सुनिधी, आपण दोघी बहिणींनी नेहमी एकत्र राहण्याचं वचन घेतलंय. त्यामुळे आपण लग्न केलं तरी त्याच घरात करणार ज्या घरामध्ये जुळे भाऊ असतील. आपण जुळ्या बहिणी त्याच घरात लग्न करून जाऊयात. आपल्या मुलींचं बोलणं त्यांचे आईवडील ऐकतात आणि ते दोघंही बिचारे काळजीत पडतात. निधी आणि सौरभला भेटून काही दिवस झाले होते. एक दिवस निधी बिचारी उदास होऊन खोलीत बसली होती तेव्हा सौरभचा फोन येतो. सौरभ, मी तुला लग्नासाठी नाही म्हणून म्हणाले होते ना. माझं काही पर्सनल कारण आहे. निधी, मला फक्त तुला एवढंच सांगायचं होतं की आज मी माझ्या फॅमिली बरोबर मुलगी बघायला चाललोय. मुलगी मला पसंत आहे आणि माझ्या फॅमिलीलाही ती पसंत आहे. ओ अच्छा, तुला ती मुलगी आवडलीये. चला, बरं झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके बाय, ठेवतो मी आता. निधीच्या डोळ्यात अश्रू येतात. तेव्हाच तिची आई तिला हाक मारते. निधी बेटा, सुनिधी केव्हाची तयार होऊन बसलीये. आत्याच्या घरी फंक्शन सुरू होईल आणि आपल्याला जायला उशीर होईल. आई, माझं येणं जरुरी आहे का? माझी तब्येत बरी नाहीये. निधी यार, ही साडी नेसून ना मी आधीच वैतागलेली आहे. आता तू अजून तुझी नाटकं करू नकोस. तू लवकर साडी नेस आणि तयार हो. निधी आणि सुनिधी फंक्शनला जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. तेव्हाच त्यांचे वडील काही माणसांना घेऊन घरी येतात. या मुलांनो, तुम्हाला घर सापडायला काही अडचण तर झाली नाही ना? निधी बघते की तिच्या समोर सौरभ आणि त्याची फॅमिली उभी होती आणि सौरभ बरोबर अगदी सेम त्याच्यासारखाच दिसणारा अजून एक मुलगा उभा होता, जो अगदी सौरभचा जुळाच भाऊ दिसत होता. काका, हा माझा जुळा भाऊ गौरव आहे. कालच लंडनहून परत आलाय. अच्छा, काल तुम्ही त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. हा, नमस्ते अंकल. म्हणजे आता आमच्या दोन्ही जुळ्या मुलांना जुळ्याच मुली बायको म्हणून मिळतील याचा तर आम्ही कधी विचारच केला नव्हता. हो ना, या दोघी मुली किती गोड आहेत. सौरभ, याच्यातली निधी कोण आहे? आम्हाला भेटव तरी. आतापर्यंत निधी आणि सुनिधीला काहीच कळत नव्हतं. आत्याच्या घरी फंक्शनला जाण्याचं तर हे केवळ नाटक होतं. पण सौरभने जे मुलगी बघायला जातो असा फोन केला होता ते काय होतं? खरं तर ती मुलगी म्हणजे निधीच होती. मग तिचे बाबा सगळं सांगतात. एक दिवस निधीच्या फोनवर सौरभचा फोन येत होता. तेव्हा निधी तिथे नव्हती. निधीच्या वडिलांनी सौरभचा फोन उचलला. तेव्हा सौरभला कळालं की निधी आणि सुनिधी दोघी जुळ्या बहिणी आहेत आणि त्या फक्त जुळ्या भावांशीच लग्न करणार आहेत. मग सौरभने सांगितलं की त्यालाही जुळा भाऊ आहे. पण त्या दोघांनी असं कधीच ठरवलं नव्हतं की ते केवळ जुळ्या बहिणींशीच लग्न करतील. पण म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. सगळेजण या लग्नासाठी खूपच खुश होतात. निधी आणि सुनिधी आनंदाने मिठी मारतात कारण दोघींनाही खूप आनंद झाला होता. एकाच मांडवात निधी आणि सुनिधी दोघीही लग्नासाठी तयार होतात आणि जुळ्या भावांशी जुळ्या बहिणींचं लग्न होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.